नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द पुणे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी सचिन जाधव आपलं सर्वांचं स्वागत करतोय। आपण जी फ्री सिरीज सुरू केलेली होती वनरक्षकची, तर त्यामध्ये एक टेक्निकल इश्यू असल्यामुळे बोर्डचा थोडा टेक्निकल इश्यू होता। तो टेक्निकल इश्यू असल्यामुळे 8 दिवस आपल्याला लेक्चर घेणं शक्य झालेलं नाहीये, पण आजपासून आपण पुन्हा एकदा ती सिरीज आहे जी सिरीज ती सुरू करतोय। पूर्ण आपला टेक्निकल जो इश्यू आहे बोर्डचा तो आता आपला क्लिअर झालेला आहे। त्यामुळे दररोज आपण काय आज 9 वाजता लेक्चर जरी होत असेल तर उद्यापासून दररोज ठीक संध्याकाळी 6 वाजता लेक्चर असणार आहे आणि ते लेक्चर लाईव्ह प्रकारचं असणार आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांना ह्या फ्री सिरीजचा लाभ घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी ठीक 6 वाजता संध्याकाळी 6 वाजता काय करायचंय, ऑनलाईन यायचं आहे। तुम्ही स्वतः यायचंय, त्याचबरोबर इतर तुमचे काही मित्र परिवार असतील त्यांना सुद्धा सांगायचं आहे। त्याचबरोबर आपलं चॅनल काय करायचं आहे, सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे। ओके, इंग्लिश ग्रामर जे आहे, इंग्लिश वरती जे वनरक्षकला आलेले जे काही PYQ आहेत यावरती आपले पहिल्या दिवशीचे 3 शिफ्ट क्लिअर झालेल्या होत्या। आजपासून आपण सुरू करतोय। फक्त खंड कशामुळे पडलेला होता तर आपली जी स्क्रीन होती, स्क्रीनला थोडा प्रॉब्लेम आलेला होता। मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये जवळजवळ 8 ते 10 दिवस गेलेले होते। ओके, तर आजपासून तुमचं क्लिअर होईल। ओके, आता या ठिकाणी तुम्हाला जो पेपर दिसतोय हा जो पेपर आहे वनरक्षकचा शिफ्ट 1 आहे, जी 3 तारखेचा 3/8/2023 मध्ये जो झालेला पेपर आहे तो शिफ्ट नंबर 1 आपल्याला पाहायचा आहे। 2 तारखेच्या 3ही शिफ्ट आपण कंप्लीट केलेले आहेत। 1, 2, 3 शिफ्ट कंप्लीट केलेली आहे। याच्यामध्ये आपल्याला शिफ्ट पाहायची, 3 तारखेचा पेपर पाहायचा आहे। चला तर आता आपण मी जास्त वेळ घेत नाही तुमचा आणि आपण आता कशाला पेपरला सुरुवात करूया। ओके, आता या ठिकाणी पहिला जो प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, आता लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न पाहायला भेटतो तर त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं काय करायचंय, याच्यामध्ये जे काही ऑप्शन दिलेले आहेत ते ऑप्शन्स पाहायचे आणि ऑप्शन पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतंय ABCD दिलेला आहे। मग ABCD दिलेला आहे म्हणजे याचा अर्थ हा जो प्रश्न आहे तो पॅराजंबल वरती विचारलेला आहे किंवा सेंटेन्स रिअरेंजमेंट वरती विचारलेला आहे। कधी कधी तुम्हाला पेपरमध्ये पॅराजंबल हा शब्द देतात किंवा कधी कधी तुम्हाला सेंटेन्स रिअरेंजमेंट अशा स्वरूपाचा एक काय केला जातो, शब्द दिला जातो। ओके, सोपं आहे। आता पहा, सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये काय करायचंय, पूर्ण वाक्य न वाचता सुद्धा तुम्ही ते कसं सॉल्व्ह करू शकता ट्रिकच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहू। जनरली काय होतात, मुलं हे सर पूर्ण वाचून घेतात, अंडरस्टँडिंगचा भाग आहे, काही ठिकाणी लागतं आपल्याला अंडरस्टँडिंग, पण काही ट्रिकच्या माध्यमातून सुद्धा आपण ते सॉल्व्ह करू शकतो। आता पहा, याच्यामध्ये जर सगळं जर पाहिलं तर सगळे ऑप्शन्स आधी पहा। ऑप्शन जर पाहिलं तर ADBC, दुसरा ऑप्शन जर पाहिला तर ABCD, तिसरा ऑप्शन जर पाहिला ADCB, चौथा ऑप्शन जर पाहिला तर ACBD। ओके, असे सर्व जर ऑप्शन जर पाहिले तर याचा अर्थ सगळ्या ऑप्शन मध्ये वाक्याचा जो स्टार्ट आहे तो कशाने होतोय, A ने होतोय। वाक्याचा स्टार्ट कशाने होतोय, A ने, म्हणजेच पहिलं विधान जे असणार आहे तुमचं काही झालं तर A असणार आहे। आता A वाला विधान काय आहे आपण एकदा काय करू पाहू। याच्यामध्ये काय दिलेले पहा, वन इज रिमाइंडेड ऑफ द ओल्ड जोक which claims to explain why chimps always refuse to talk। इथं कोण दिलंय, चिम्प्स दिलेलं आहे। ओके, चिंपांजी संदर्भात आहे, कोणा संदर्भात आहे, चिंपांजी संदर्भात। आता चिम्प्स हा शब्द कुठं कुठं आलेला आहे एकदा चेक करा, मला सांगा। या ठिकाणी एक चिंपांजी आलेला आहे। ओके, ठीक आहे, त्याच्यानंतर आणखी कुठं आला, इथे एक चिंपांजी आलेला आहे, त्यानंतर आणखी कुठं आलेला आहे, इथं आलेला आहे। ओके, आता मी काय करणार, ट्रिक समजून घ्या व्यवस्थित। ज्यावेळेस चिम्प्स हा शब्द आलेला आहे तो शब्द रिपीट येत असेल तर मी त्यावेळेस ज्या ठिकाणी आर्टिकल आलेला आहे तो शब्द घेणार आहे, पण आर्टिकल मध्ये अगोदर A घ्यायचा आहे, अगोदर A ला प्रेफरन्स द्यायचा आहे, नंतर एन ला द्यायचा आहे आणि नंतर द ला प्रेफरन्स द्यायचा आहे। मग आता मी असा पर्याय निवडणार, A तर ऑलरेडी घेतलेला आहे ज्याच्यामध्ये आर्टिकल दिलेलं नाही आणि परत त्या चिम्प्स बद्दल बोललेला आहे। मग याचा अर्थ आपल्याला असा पर्याय निवडायचा आहे ज्याच्यामध्ये A हा आर्टिकल त्या ठिकाणी आलेला असेल। तर A हे आर्टिकल जर आपण जर पाहिलं तर आपल्याला कुठं पाहायला भेटतंय, अ यंग चिम्प्स, म्हणजे किती येतंय, ऑप्शन नंबर त्या ठिकाणी D असायला पाहिजे। ऑप्शन नंबर काय असायला पाहिजे, D। म्हणजे पर्याय असा निवडा की A नंतर D पाहिजे, तर पर्याय A नंतर D असणारा 1 नंबरचा पर्याय भेटतोय। A नंतर D ह्या ऑप्शन मध्ये नाही, हा कट झाला। A नंतर D 3 मध्ये भेटतोय, A नंतर D या ठिकाणी नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 1 याच्यामध्ये तुमचा काहीतरी एक पर्याय असणार आहे। ओके, मग आता इथं पहा, इथं काय दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे द फादर। ओके, काय दिलेलं आहे, द फादर। ओके, इथं द फादर म्हणजे इथं आर्टिकल काय लावलेलं आहे, द हा आर्टिकल लावलेला आहे। कुठला आर्टिकल लावलेला आहे, द आर्टिकल। आपल्याला पाहायचंय फक्त फादर, आपल्याला कोणता शब्द पाहायचा आहे, फक्त फादर हा शब्द पाहायचा आहे। इथं जर पाहिलं तर फक्त कोण येतंय, लक्षात ठेवा, फादर येतंय। इथं जर पाहिलं तर फक्त कोण येतंय, फादर येतंय। ओके, तर ऑलरेडी काय झालेलं आहे, आपला फादरच्या बेसिसवरती A आणि D हे तुम्हाला काय झालेलं आहे, भेटलेलं आहे। ओके, ठीक आहे। मग आता ह्या फादर नंतर जे दुसरा येईल तो कुठला येईल, दुसरा ऑप्शन येईल द फादर। मग द फादर कुठे लक्षात ठेवा, ह्या B ऑप्शन मध्ये आहे, ऑप्शन नंबर B। म्हणजे A नंतर D, D नंतर B
असा पर्याय कुठे चेक करा, तर या ठिकाणी एक आणि ह्या इथं कट झाला, ए नंतर डी, डी नंतर कोण पाहिजे होतं, बी पाहिजे होता. का? कारण इथं फादर आहे, फादर नंतर तुम्हाला काय घ्यायचंय, आर्टिकल घ्यायचंय. आर्टिकल कुठल्या याच्यामध्ये पाहायला भेटतंय तुम्हाला, ऑप्शन नंबर बी मध्ये पाहायला भेटतंय. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे तुमचं काय असणार आहे, करेक्ट उत्तर असणार आहे. ओके, तर ही ट्रिक्स आहे. ज्यावेळेस आपण रेग्युलर बॅच करणार आहे, तर ते रेग्युलर बॅच मध्ये भरपूर सारे अशी प्रॅक्टिस घेतली जाणार आहे. इथं फक्त आपण जे PYQ आलेले आहेत तेच काय करतोय, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न पाहू आपण. नेक्स्ट प्रश्न, वॉकिंग ओव्हर हिज इन्क्वायर्ड असं दिलेलं आहे. ओके, म्हणजे काय दिलेलं आहे, कोअरंट पॅराग्राफ म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे, आणि ऑप्शन मध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये पहा काय दिलंय, BDCA. म्हणजे याचा अर्थ हा जो प्रश्न दिलेला आहे हा कशावरती, पॅराजंबल वरती विचारलेला आहे. हा कशावरती विचारलेला आहे, पॅराजंबल वरती विचारलेला आहे. आता पॅराजंबल मध्ये विचारलेलं आहे, स्टेटमेंट काय काय आहेत एकदा वाचून घ्या, किंवा नाही वाचलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण याच्यामध्ये कोणता शब्द कंटिन्युअसली आलेला आहे ते ऑब्झर्व करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये जर पाहिलं तर मौला हा शब्द काय आलेला आहे, कंटिन्यू आलेला आहे. इथं पण कोण आलेलं आहे, मौला आलेला आहे. त्याच्यानंतर इथंही कोण आलेलं आहे, मौला नसरुद्दीन आलेलं आहे. ओके, म्हणजे एकच शब्द तुम्हाला 3-3, 4-4 वेळा दिसतोय. आणि आपल्याला कधीही इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचंय, कधी आपण ज्यावेळेस एखादा पॅराग्राफ तयार करत असतो तर त्यामध्ये त्याचं पूर्ण नाव घेत असतो, मौला नसरुद्दीन. मौला नसरुद्दीन फक्त आपल्याला कशामध्ये पाहायला भेटतोय, ऑप्शन नंबर सी मध्ये पाहायला भेटतोय. कशामध्ये पाहायला भेटतोय, ऑप्शन नंबर सी मध्ये काय होतोय, तो ऑप्शन आपल्याला पाहायला भेटतोय. ओके, ठीक आहे. मग आता मला सांगा, ऑप्शन नंबर सी मध्ये जर आपल्याला काय मौला हा पाहायला भेटतोय किंवा मौला नसरुद्दीन पाहायला भेटतोय, म्हणजे ऑप्शननी सी ने आपली काय झाली पाहिजे, वाक्याची स्टार्ट व्हायला पाहिजे. याच्यात जर पाहिलं तर वाक्याची सी ने इथं स्टार्ट झालेली का नाहीये, कट करा. वाक्याची इथं सी ने स्टार्ट झालेली आहे का, आहे. इथं सी ने झालेली आहे का, आहे. इथं सी ने झालेली आहे का, नाहीये. ओके, हे तर 2 ऑप्शन्स आपल्याला काय झालेत, व्यवस्थित समजलेले आहेत. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथं डी आणि बी, इथं जर बघितलं बी आणि डी. आता पाहू आपण डी वाला पाहू. डी काय आहे, डी वाचून घेऊ आधी. काय, अ मॅन हॅपन टू पास बाय द वंडर व्हाय मौला वॉज सिटिंग इन रॉकिंग चेअर आउट इन द ओपन अँड इटिंग हिज मील. ओके, काय सांगितलंय, सिटिंग इन अ रॉकिंग चेअर आउट इन द ओपन, ओपन अँड इटिंग हिज मील. काय केलं, ओपन केलेलं आहे आणि नंतर काय करतो, इट करतोय, खाण्याची क्रिया झालेली. आणि त्यानंतर आपण वरती जर पाहिलं तर इथं काय सांगितलेलं आहे, सिट ऑन द बॉइल्ड एग अँड इट रॉकिंग चेअर. ओके, आता मला सांगा, अगोदर खाण्याची क्रिया होईल का ओपन करण्याची क्रिया होईल, अगोदर ओपन करण्याची क्रिया होईल. ओपन करण्याची क्रिया म्हणजे या ठिकाणी ओपन वाला ऑप्शन किती नंबर आहे, डी वाला आहे. ऑप्शन नंबर काय, डी. म्हणजे आपल्याला सी नंतर कोण आला पाहिजे, डी असायला पाहिजे. त्यामुळे उत्तर किती आलं, ऑप्शन नंबर 2 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2 हे तुमचं काय आहे, करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, समजलं. त्यानंतर नेक्स्ट पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स मध्ये करेक्ट किंवा मोस्ट करेक्ट ऑप्शन्स तुम्हाला विचारलेला आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण वाक्य जर पाहिलं तर वाक्य काय दिलेले पहा, मोहित वॉज लेट डाय स्कूल बिकॉज ऑफ हिज हेवी रेन. ओके, असा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, सोपा प्रश्न आहे, फिक्स प्रिपोजिशन्स वरती प्रश्न आहे. तर लेट फॉर असतं, लक्षात ठेवायचं. लेट बरोबर कोण असतं, फॉर असतं. मोहित वॉज लेट फॉर स्कूल बिकॉज ऑफ हेवी रेन्स. मग लेट फॉर या ठिकाणी पहा, फॉर कुठं दिलेलं, इन दिलेलं आहे, ऑप्शन कट झाला. ऍट हा कट झाला, फॉर इथं आहे. हे फिक्स प्रिपोजिशन्स आहेत. आपण क्लासमध्ये 100 फिक्स प्रिपोजिशन्स करून घेतो विद्यार्थ्यांकडून, की ज्या फिक्स प्रिपोजिशनच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात ठेवा, म्हणजे लहान एक्झाम मध्ये तुम्ही जे प्रिपोजिशन शिकतात, म्हणजे काय, एखादी गोष्ट एकावरती ठेवली तर त्याला ऑन म्हणायचं, आतमध्ये ठेवलं तर इन म्हणायचं. अशा स्वरूपाचे प्रश्न एक्झाम मध्ये विचारले जात नाहीत. एक्झाम मध्ये जे काही प्रश्न विचारले जातात तर ते फिक्स प्रिपोजिशन्स वरती विचारले जातात. त्यामुळे याचं जे उत्तर आहे लेट फॉर पाहिजे. मग लेट फॉर म्हणतात, ऑप्शन नंबर किती आला, 3 हे तुमचं करेक्ट उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे, समजतंय सर्वांना. ओके, त्याच्यानंतर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिव्हन वर्ड. अँटोनिम म्हणजे काय सांगितलेलं आहे, विरुद्ध शब्द सांगितलेला आहे. अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द. आणि या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे सरफेस. कुठला शब्द दिलेला आहे, सरफेस. आता मला सांगा, सरफेस म्हणजे काय, एखाद्या गोष्टी आपण म्हणतो सरफेस वरती. सरफेस म्हणजे वरती असणारा की जो आपण पाहू शकतो, अशा गोष्टीला काय म्हणायचंय, सरफेस म्हणायचंय. काय म्हणायचंय, सरफेस. आता याच्यामध्ये जर इथं चित्रामध्ये जर पाहिलं आपण तर इथं पहा, इथं पाणी दिसतंय, पाण्याच्या वरती काय दिसतंय, ग्रास दिसतंय. पण याच्या आतमधले मासे आपल्याला दिसतायत का, नाही. हे पाण्याचा काय झाला, वरचा सरफेस झाला. हा काय झाला, सरफेस. मग त्याच्या अपोजिट जो शब्द असतो तो असतो इनसाइड. तो असतो कुठला, इनसाइड. आता इथं जर पाहिलं तर पाणी, आणि पाण्याच्या आतमध्ये कोण दिसतंय तुम्हाला, मासे दिसतायत. परंतु वरती मासे दिसतायत का, नाही. का, वरती म्हणजे सरफेस. मग सरफेसच्या अपोजिट जो शब्द आपल्याला जो पाहायला भेटतो तो आहे इनसाइड. कुठल्या लक्षात ठेवायचंय, इनसाइड. ठीक आहे, समजतंय. टॉप आणि बॉटम असतं, लक्षात ठेवा. टॉप आणि काय असतं,
बॉटम असतं. ठीक आहे, तर लक्षात ठेवा कव्हर नाही, कव्हर म्हणजे वरचं आवरण जे येईल त्याला सरफेसला काय होऊ शकतो, तो त्या ठिकाणी समानार्थी शब्द होऊ शकतो. आउटसाइड म्हणजे बाहेर, तर आउटसाइड म्हणजे बाहेर नाही, तर काय पाहिजे आपल्याला, इनसाइड पाहिजे. ओके, तर लक्षात ठेवा सरफेस याचा जो अँटोनिम आहे तो कुठला आहे, इनसाइड आहे. कुठला लक्षात ठेवायचंय, इनसाइड. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला प्रश्न पाहायचा आहे, पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन इन ऑप्शन 1 which have contain an error. Select the parts that contain error from the given options. We have don't find any error, no error as your answer. ओके, म्हणजे काय विचारलं, एरर वरती प्रश्न विचारलेला आहे. कशावरती प्रश्न विचारलेला आहे, एरर वरती प्रश्न विचारलेला आहे. मग एरर म्हणजे काय, त्या ठिकाणी वाक्यामध्ये स्पेलिंग एरर वरती प्रश्न विचारलेला आहे. आता स्पेलिंग एरर वरती जर प्रश्न जर बघितला त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट ऑप्शन मध्ये जा, तुम्ही स्टेटमेंट वाचण्याची आवश्यकता नाही. स्पेलिंग एरर असेल तर डायरेक्ट ऑप्शन वाचायचे आणि ऑप्शन मधलं स्पेलिंग कुठं चुकीचं आहे तो पर्याय काय करायचा, सिलेक्ट करायचा आहे. नो एरर, आता ते नंतर पाहू आपण. कधी नो एरर ऑप्शन कधी येईल, ज्यावेळेस तुम्ही स्पेलिंग न पाहता कसं काय एरर सांगू शकता का, नाही सांगू शकत. मग नो एरर सगळ्यात शेवटी येईल. त्यानंतर इथं पहा वेअरचं स्पेलिंग बरोबर आहे का, अ लिटल फ्रायटन. आता लक्षात ठेवा फ्रायटनचे स्पेलिंग जर पाहिलं तर फ्रायटनचं स्पेलिंग या ठिकाणी चुकलेलं आहे. तर काय पाहिजे लक्षात ठेवा, FRIGSTENED, फ्रायटन म्हणजे घाबरलेल्या अवस्थेमध्ये असणे, याला काय म्हणतो आपण, फ्रायटन म्हणतो. हे चुकलेलं आहे. द मॅनर ऑफ द बॉय ऑज बरोबर आहे. त्याच्यानंतर सो इम्प्रेसिव्ह दॅट द रेस्ट ऑफ द बॉयज, हे पण स्पेलिंग काय बरोबर आहेत. यातला जो करेक्ट जो चुकीचा भाग आहे तो आहे ऑप्शन नंबर बी, फ्रायटनची स्पेलिंग या ठिकाणी काय झालेली आहे, चुकलेली आहे. ओके, ठीक आहे, लक्षात आलं सर्वांना. ओके, त्याच्यानंतर आय लव्ह रोजेस डॅश डॅश दे आर ब्युटिफुल असं विचारलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक शब्द भरायचा आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, दोचा अर्थ होतो जसे. दो म्हणजे काय लक्षात ठेवा, जसे. त्याच्यानंतर ऍज म्हणजे कारण, ऍज म्हणजे काय, कारण. ओके, आता मग मला सांगा, आय लव्ह रोजेस ऍज दे आर ब्युटिफुल. बरोबर आहे, मला रोजेस आवडतो का, कारण मला ते काय, ते ब्युटिफुल असतात. मग या ठिकाणी ऑप्शन काय जे आहे लक्षात ठेवा, ऑप्शन नंबर किती, ऍज येऊ शकतो. सो दॅटचा संबंध येत नाही. पर्पज असेल तर सो दॅट वगैरे आलेलं असतं. अनलेसचं कधी, ज्यावेळेस कंडिशन वगैरे असते त्यावेळेस काय केलं, जर तरच्या कंडिशन मध्ये आपल्याला बोलायचं असेल तर त्यावेळेस अनलेसचा काय केला जातो, वापर केला जातो. म्हणजे दिलेल्या ऑप्शन मध्ये जर पाहिलं, आय लव्ह रोजेस ऍज दे आर ब्युटिफुल, हे लक्षात ठेवायचं आहे. अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे, स्टडी ऑफ स्पीच साऊंड. आता लक्षात ठेवा स्पीच साऊंडचा स्टडी केला जातो, त्याला काय म्हणायचं, वन वर्ड वरचा हा प्रश्न आहे. आता तुम्ही थोडस जर विचार केला, इथं काय म्हणलेलं आहे पहा, साऊंड म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे, साऊंड. मग साऊंड म्हणलं तर लक्षात येतो आपल्याला साऊंड म्हणजे काय, ऑडिओ हा शब्द पहा किंवा फोन हा शब्द पहा. ऑप्शन मध्ये दिलेले आहे फोन किंवा ऑडिओ असं तुम्हाला कुठे शब्द दिसतोय का, दिसतोय. किती नंबर मध्ये, 3 नंबर मध्ये. फोनेटिक्स, काय लक्षात आहे, फोनेटिक्स म्हणजे साऊंड. फोनेटिक्स म्हणजे काय, साऊंड. म्हणजे स्टडी ऑफ स्पीच साऊंड, याला काय म्हणायचं, फोनेटिक्स म्हणायचं. काय म्हणायचंय, फोनेटिक्स. लिंग्विस्टिक्स म्हणजे काय, कशाचा अभ्यास करायचा आहे, भाषांचा अभ्यास करणे, याला काय म्हणतो आपण, लिंग्विस्टिक्स म्हणतो. ठीक आहे, ह्या गोष्टी थोड्याशा काय करायच्यात, लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रोव्हर्ब फॉर द गिव्हन सेंटेन्स. तुम्हाला प्रोव्हर्ब विचारलेले आहे. आता लक्षात ठेवा याच्यामध्ये काही ट्रिक्स आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे भरपूर सारे ट्रिक्स रेग्युलर लेक्चर मध्ये मी देत असतो विद्यार्थ्यांना, भरपूर सारं. म्हणजे काय, कमी अभ्यासामध्ये सुद्धा ते काय करू शकतात, त्या मार्कापर्यंत जाऊ शकतात. आता याच्यामध्ये ट्रिक्स पहा. ज्यावेळेस तुम्ही पेपरला जातात आणि पेपरला गेल्यानंतर तुम्हाला काही आठवत नसेल किंवा कोणता शब्द समजत नसेल तर त्यावेळेस काय करायचंय, सोडून देण्यापेक्षा ही ट्रिक्स लावा. लक्षात ठेवा ह्या ट्रिक्सचा जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला किमान 10 पैकी 6-7 मार्क तरी ऍटलीस्ट तुमचे काय होऊ शकतात, बरोबर येऊ शकतात. मग ट्रिक्स काय बघा, इथं काय दिलेलं आहे, इथं इट्स बेटर टू फिनिश समथिंग लेट दॅन नेव्हर डू इट ऍट ऑल असं दिलेलं आहे. ओके, मग आता मला सांगा इथं बेटर, आता समजा एखाद्या व्यक्तीला माहित असेल तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. परंतु जनरली वनरक्षक करत असताना किंवा एक्सरसाइज करत असताना असे जे मुलं आहेत यांचं इंग्लिशला थोडं घाबरलेले असतात. काय असतात, घाबरलेले असतात. मग इंग्लिशला का घाबरतात, कारण त्यांना अंडरस्टँडिंग होत नाही, इंग्लिश समजत नाही. पण आपल्याकडचं इंग्लिश जे आहे विदाऊट अंडरस्टँडिंग तुम्हाला शिकायचं, कन्सेप्टच्या बेसिसवरती. कुठल्या बेसिसवरती, कन्सेप्ट आणि ट्रिक्स. कुठला मराठीचा शब्द न घेता आपण ते व्यवस्थित काय करणार आहे, पाहणार आहेत. आता पहा इथं तुम्हाला बेटर शब्द दिसतोय, तर मग तुम्ही काय करायचं, लक्षात ठेवा असा ऑप्शन सिलेक्ट करायचा ज्याच्यामध्ये बेटर असेल. पहिल्या याच्यामध्ये बेटर आहे का, आहे, यस, येऊ शकतं का, येऊ शकतं. दुसऱ्या याच्यामध्ये बेटर आहे का, नाही. तिसऱ्या याच्यामध्ये बेटर आहे का, नाही. चौथ्या याच्यामध्ये बेटर आहे का, नाही. मग मला सांगा 1 मार्क ऑटोमॅटिक भेटला ना. लक्षात ठेवा इथं काय, इट इज बेटर टू फिनिश समथिंग लेट दॅन टू नेव्हर, म्हणजे एखादी गोष्ट न करण्यापेक्षा उशिरा केलेली काय चांगली. अर्थाशी देणे घेणे नाही, पण लक्षात ठेवा याचा सारखा जो प्रोव्हर्ब आहे तर बेटर लेट दॅन नेव्हर,
हा शब्द या ठिकाणी करेक्ट आहे. म्हणजे प्रोव्हर्ब मध्ये तुम्हाला जर समजलं नाही तर वरचे शब्द आणि खालचे शब्द ऑप्शन मधले शब्द मॅच करा आणि तो ऑप्शन तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकतात, मारू शकतात. ही ट्रिक्स आहे. ही 100% फॉलो करेल का, तर 100% फॉलो करणार नाही, पण नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये 10,000 प्रश्न असतील तर 10 मध्ये 6-7 मार्क तुम्हाला काय करू शकतात, मिळवून देऊ शकतात. मग ते लॉजिकली जायचंय तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न तो काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिव्हन वर्ड. इथं तुम्हाला विचारलंय सिनोनिम विचारलेला आहे. फॉलो, फॉलो म्हणजे काय करणे लक्षात ठेवा, अंडरस्टँड करणे, एखादी गोष्ट अंडरस्टँड करून घेणे, मग याला म्हणायचं फॉलो. लक्षात ठेवायचंय फॉलो म्हणजे काय, लक्षात ठेवायचंय त्याचा शब्द जो आहे अंडरस्टँड समजून घेणे. निग्लेक्ट म्हणजे एखाद्या गोष्टीला निग्लेक्ट करणे, म्हणजे काय करणे, त्याच्याकडे दुर्लक्ष करणे, अशा स्वरूपाचा काय झाला शब्द. आणि लूज म्हणजे एखादा हरतो, त्याला काय आपण म्हणतो, लूज. ठीक आहे. त्याच्यानंतर अ ग्रुप ऑफ फिश. आता लक्षात ठेवा, अ ग्रुप ऑफ फिश स्विमिंग टुगेदर याला म्हणायचं शोल. याला काय म्हणायचं, लक्षात ठेवायचंय शोल. ओके. किंवा अ ग्रुप ऑफ फिश इज नोन एज स्कूल. काय म्हणायचं, लक्षात ठेवायचंय स्कूल. स्वाम कशाला म्हणायचंय, अ ग्रुप ऑफ हनी बीज. लक्षात ठेवा, हनी बीज म्हणजे इथं तुम्हाला जर पाहिलं इथं बघा, इथं मासे काय होत आहेत, एकत्र सर्व पोहोचतायत, याला म्हणायचं स्कूल. त्यानंतर इथं तुम्हाला हनी बीज दिसते, काय दिसते, मोहळ दिसतंय, याच्यावरती काय दिसतंय, मधमाशा वगैरे ग्रुपने राहतायत, याला काय म्हणायचं असतं, स्वाम म्हणायचं. आणि फ्लोक म्हणजे काय, पक्ष्यांचा काय असतो, थवा. ज्यावेळेस पक्षी, अनेक पक्षी एकत्र उडतात त्याला म्हणतात फ्लोक, त्याला काय म्हणायचं असतं, फ्लोक. हा एक शब्द काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स इफ नो वर्ड्स इज रिक्वायर्ड टू इन द ब्लँक्स सिलेक्ट नो वर्ड्स रिक्वायर्ड. ओके. आता जर ऑप्शन जर पाहिलं तर एका याच्यात द दिसतंय, एकाच्यात ॲन दिसतंय, एकाच्यात ए दिसतंय, म्हणजे लगेच तुम्हाला समजायला पाहिजे की हा जो प्रश्न आहे तो आर्टिकल वरती विचारलेला दिसतोय. मग आर्टिकल वरती कुठल्या, ए अँड द वरती विचारलेला आहे. आता काय दिलं इथं पहा, माय फ्रेंड इज कमिंग बाय डॅश 4 o'clock ट्रेन. ओके. बाय डॅश 4 o'clock ट्रेन असं दिलेलं आहे. आता एक लक्षात ठेवायचं, एक हिंट आहे, लक्षात ठेवा. हिंट ही जे आहे असा नियम नाही कुठला, असा काही नियम नाही, पण तुम्हाला परीक्षेला अशाच पद्धतीचे प्रश्न विचारणार आहेत. ओके. आता काय हिंट आहे तर लक्षात ठेवा, ह्या फिल इन द ब्लँकच्या अगोदर कुठला शब्द दिलेला आहे, बाय शब्द दिलेला आहे. कुठला शब्द दिलेला आहे, बाय. आणि बाय हे काय, प्रिपोजिशन. आणि जर तुमची फिल इन द ब्लँक्स ही प्रिपोजिशनच्या नंतर असेल, कशानंतर असेल, प्रिपोजिशनच्या नंतर असेल, आणि तुम्हाला आर्टिकल ज्यावेळेस काय करायचं, फिल करायचंय, तर शक्यतो 90% तुम्हाला आर्टिकल कोणतं भरायचं आहे, लक्षात ठेवायचंय द हे आर्टिकल घ्यायचं आहे. हा कुठला नियम नाही, पण आतापर्यंत जे काही प्रश्न पाहिलेत मी त्या बेसिसवरती तुम्हाला काय करतोय, हे सांगतोय. तर लक्षात ठेवा काय, बाय द ट्रेन, बाय द, लक्षात ठेवा बाय द 4 o'clock ट्रेन, म्हणजे इथं ऑप्शन नंबर काय यायला पाहिजे, द यायला पाहिजे. ओके. अशा टाईपचेच प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. ओके. लक्षात ठेवायचंय. ओके. प्रिपोजिशन्स वगैरे, त्यानंतर कुठलं आर्टिकल घ्यायचं. त्यानंतर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स असं दिलेलं आहे. आय एम गोइंग टू मिरत. ओके. डॅश माय पॅरेंट्स. ओके. सोपा प्रश्न आहे, सोप्या कॅटेगरीचा प्रश्न आहे. इथं काय म्हणलेले पहा, गोइंग टू म्हटलेले. आय एम म्हणजे कोणता काळ आहे मला सांगा, आय एम म्हणजे वर्तमान काळ आहे. आय एम म्हणजे कोणता काळ आहे, वर्तमान काळ आहे. आणि वर्तमान काळ असेल तर आपल्याला पुढे सुद्धा जे काय घ्यायचं त्याचं वर्तमान काळातच काहीतरी घ्यायचं आहे, किंवा आपल्याला इन्फिनिटिव्ह घ्यायचं, हे गोष्टी तर क्लिअर करायचं. एक तर वर्तमान काळ येईल, नाही तर इन्फिनिटिव्ह येईल. ओके. मग आता मला सांगा, व्हिजिटिंग जे आहे हे V4 आहे, आणि V4 वाक्यामध्ये कधीच एकटा येत नसतो, तो हेल्पिंग व्हर्बच्या माध्यमातून येत असतो. त्यामुळे ऑप्शन गेला. व्हिजिटेड आहे, ईडी आलाय, म्हणजे हा काय क्रियापदाचं दुसरं रूप आहे, हे पास्ट मध्ये असतं. आता V3, V4, V5 काय, हे बेसिक तुम्हाला आपली जी बॅच जी आहे, ग्रामरची बॅच जी आहे, तर त्याच्यामध्ये आपण काय करतोय या ठिकाणी शिकवलं जातं, ते बेसिक लेवलचं शिकवलं जातं. ठीक आहे. तर व्हिजिटेड हे काय, क्रियापदाचं दुसरं रूप आहे. आता टू व्हिजिट आणि व्हिजिट. आता इथं पहा, इथं टू आलंय ना, टू मिरत, आणि इथं पण तुम्हाला काही क्रियापद घ्यायचंय, तर त्यावेळेस तुम्हाला कुठला फॉर्म घ्यायचा असतो, लक्षात ठेवायचंय इन्फिनिटिव्ह फॉर्म घ्यायचा असतो. आणि इन्फिनिटिव्ह फॉर्म म्हणजे काय असतो, टू प्लस क्रियापदाचं पहिलं रूप. क्रियापदाचं काय घ्यायचंय, पहिलं रूप घ्यायचंय. टू मिरत, टू व्हिजिट माय पॅरेंट्स, म्हणजे ऑप्शन नंबर किती येऊ शकतो, 1 या ठिकाणी करेक्ट येऊ शकतो. ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. त्याच्यानंतर वन डे, आता डॅश ओल्ड सेज वॉज हॅव्हिंग अ बाथ इन द रिव्हर असं दिलेलं आहे. इथं जर पाहिलं ए दिलंय, ॲन दिलंय आणि द दिलंय. ओके. म्हणजे याचा अर्थ आपल्याला प्रश्न विचारलाय, आर्टिकल वरती विचारलेला आहे. आता पहा, साधं सिंपल आहे, ओल्ड म्हणलेले. काय म्हणलेले, ओल्ड. आता ओ जो आहे तो मराठी मधला स्वर आहे का व्यंजन आहे, तर मराठी मधला स्वर आहे. आणि ज्यावेळेस मराठी मधला स्वर असतो त्यावेळेस आपल्याला आर्टिकल ॲन वापरायचं असतं. मग ॲन ओल्ड येईल. काय लक्षात ठेवायचंय, ॲन ओल्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम असं दिलेलं आहे. फार अँड वाईड. फार अँड वाईड म्हणजे काय, वाईड अँगल म्हणजे काय, भरपूर मोठा अँगल. याचा अर्थ काय लक्षात ठेवायचं, एव्हरीवेअर, सगळीकडे. फार अँड वाईड म्हणजे काय लक्षात ठेवायचंय,
एव्हरीवेअर, सगळीकडे उपस्थित असणारा, सगळीकडे दिसणारा किंवा अस्तित्व असणारा, त्याला आपण काय म्हणतो, फार अँड वाईड म्हणजे काय, एव्हरीवेअर. ओके, समजतं सर्वांना? ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेले पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन ऑप्शन्स, वन ऑफ मे कंटेन्स एरर. आता हा प्रश्न कशावरती विचारलेला आहे, एरर वरती विचारलेला आहे. आणि ही जी एरर दिलेली आहे ही स्पेलिंग एरर दिसते का, कारण वरचंच वाक्य तुम्हाला खाली दिलेलं आहे. बरोबर आहे. तर काय दिलं इथं पहा, त्याच्यामध्ये कोणते कोणते शब्द आहेत व्यवस्थित पाहून घ्यायचे. तर इथं ऑजचं स्पेलिंग बरोबर आहे का, बरोबर आहे. कॉमन बरोबर आहे का, बरोबर आहे. परंतु डिसीजचं स्पेलिंग चुकलेलं आहे. तर डिसीजचं स्पेलिंग काय पाहिजे होतं, DISE, इथं सीच्या जागेवरती काय पाहिजे होतं, SEASE. ओके, लक्षात, SEASE. ओके, तर लक्षात ठेवा, डिसीज काय पाहिजे होतं, SEASE. पण इथं काय झालेलं आहे, CE झालेला आहे. त्यामुळे हा ऑप्शन काय झालाय, चुकलेला आहे. आणि तुम्हाला एररवाला म्हणजे ज्याच्यात चूक आहे हाच पर्याय निवडायचा आहे. पण तरी आपण खालचे पर्याय पाहू. लास्ट बरोबर आहे का, सेंचुरी बरोबर आहे का, येस बरोबर आहे. मलेरिया बरोबर आहे का, बरोबर आहे. अर्ली बरोबर आहे का, येस बरोबर आहे. म्हणजे उत्तर जो आहे तो ऑप्शन नंबर किती भेटणार आहे तुम्हाला, ऑप्शन नंबर 1 हे तुम्हाला डिसीजचं स्पेलिंग या ठिकाणी चुकलेलं आहे. ओके, समजतंय सर्वांना? ठीक आहे. तर हे तुमचे जी शिफ्ट झालेली आहे 3 तारखेला शिफ्ट जी झालेली आहे त्यातली पहिली शिफ्टचा हा क्वेश्चन पेपर होता. ओके, आता ही जी सिरीज आहे इथून पुढे थांबणार नाहीये, दररोज डेली लेक्चर असणार आहे. परंतु सर्वांना विनंती आहे की डेली लेक्चर जे आपले जे असतील ते लेक्चर किती वाजता असतील, ठीक संध्याकाळी 6 वाजता असतील, लाईव्ह स्वरूपामध्ये असतील. तर 6 वाजता सर्वांनी काय राहायचंय, लेक्चरसाठी उपस्थित राहायचं आहे. आणि आपण जे सुरू केलेलं आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय करायचं, शेअर करायचं आहे. तुम्हाला जर आवडलं तर कमेंट पण करत चला, आवडलं तर लाईक पण करत चला, नाही आवडलं किंवा तुम्हाला आणखी काय पाहिजे असेल तर तसं कमेंटमध्ये मला काय करत चला, सजेस्ट करत चला. ओके, या ठिकाणी आपण थांबू. भेटू उद्याच्याला ठीक 6 वाजता. यामध्ये सेकंड लेक्चर किंवा सेकंड शिफ्ट घेऊन आपण त्याच दिवसाची. तोपर्यंत गुड नाईट, धन्यवाद, बाय बाय.